थांब बाळा, कधी असं वाटलंय का की काही दिवस आयुष्य अचानक शांत होतं, जणू काहीतरी मोठं घडायच्या आधीची शांतता. आज तसाच एक दिवस आहे. आज काहीतरी बदलणार आहे, पण बाहेर नाही, आधी तुझ्या आत. तू खूप दिवसापासून वाट बघतोयस, एक ब्रेक, एक संधी, एक संकेत. पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा आला आहे. तुला वाटलं कदाचित माझ्यासाठी नाही, पण खरी गोष्ट वेगळी. तुझ्यासाठी जे आहे ना ते उशिरा येतं, पण जोरात येतं. आजपर्यंत जे काही तुझ्या हातातून निसटलं ते खरं तर तुझ्यासाठी नव्हतंच. होय बाळा, आयुष्याने तुला रिकामं केलं, कारण तुला काहीतरी मोठं देण्यासाठी जागा तयार केली जात होती आणि आज ती जागा भरली जाणार होती. तुला कधी जाणवलंय का, काही दिवस अचानक योग्य लोक भेटायला लागलात, योग्य गोष्टी घडायला लागतात आणि सगळं आपल्या बाजूने फिरायला लागतं. हा तोच टप्पा आहे. आजपासून तुझं टायमिंग बदलणार आहे. तुझ्या डोक्यात एक आवाज आहे ना, जो तुला नेहमी थांबवतो की तू नाही करू शकत. आज त्या आवाजावर शेवटचा वार होणार आहे, कारण आज तू पहिल्यांदाच स्वतःला वेगळ्या नजरेने बघणार आहेस आणि तो क्षणच तुझा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. लोकांना वाटेल की तुझं नशीब बदललं, पण त्यांना दिसणार नाही की तू आतून किती बदलला आहेस. कारण खरा चमत्कार म्हणजे बाहेरची घटना नाही, तो म्हणजे तू स्वतःवर केलेला विश्वास आहे. आज एखादी गोष्ट घडेल, पण ती छोटी गोष्टच पुढे जाऊन मोठा बदल घेऊन येणार आहे. एक निर्णय, एक मेसेज, एक कॉल आणि सगळं वेगळं. आज तसाच एक ट्रिगर तुझ्या आयुष्यात येणार आहे. एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, जे लोक तुला कमी समजत होते तेच लोक लवकरच तुझ्याकडे बघून शांत होतील. कारण तुझं उत्तर शब्दामध्ये नाही, तुझ्या यशामध्ये आहे. आज काहीतरी मिळवण्याचा दिवस नाही, आज स्वतःला ओळखण्याचा दिवस आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो ना, तेव्हा त्याला कोणीच थांबवू शकत नाही. तयार राहा, कारण आजपासून तुझ्या आयुष्याची दिशा बदलत आहे. हळूहळू नाही तर स्पष्टपणे. आणि काही दिवसांनी तू मागे वळून बघशील आणि स्वतःलाच विचारशील, मी आधी का नाही ह्या गोष्टी समजून घेतल्या. आणि बघ, हा दिवस लक्षात ठेव, कारण हा तो दिवस आहे जिथून तुझं आयुष्य सुरू होत आहे. आणि बघ बाळा, तुला वाटत असलेलं सर्व काही आता मिळणार आहे. फक्त तू स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव. जर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण बाळा, चमत्कार हा जग नाही तर आपण स्वतः घडवत असतो. कारण आजचा दिवस साधा नाही बाळा. तुझं झोपलेलं नशीब नाही, तर फक्त वेळ बदलत आहे. आणि बघ बाळा, त्या शांततेमागे मोठं काहीतरी होत आहे. तुझ्या विरुद्ध जे काही होतं ते सगळं एकदम थांबणार नाही, पण हळूहळू तुटायला लागणार आहे. कारण प्रत्येक चुकीच्या माणसाची एक वेळ असते आणि ती वेळ संपत आली. आता जे त्रास दिले गेले त्याचा हिशोब आता सुरू झाला. तू सारखा म्हणत होतास ना की मीच का, पण आज तुला कळेल तूच का निवडला गेलास. कारण प्रत्येकाला ही ताकद दिली जात नाही. तुला तोडण्याचा प्रयत्न झाला कारण तू उभा राहिलास, तर काही लोकांना सहन होणार नाही. आज काहीतरी असं घडेल जे तुला आतून हादरून टाकणार आहे, पण तो हादरा वाईट नाही, तो जाग करणार आहे. आणि एकदा तू जागा झालास ना, तर मग तुला कोणीही परत झोपवू शकणार नाही. लक्षात ठेव, कोणताही अंधार कायमचा नसतो, पण अंधार संपायच्या आधीचा क्षण सर्वात भयानक असतो. तू सध्या त्याच टप्प्यावर आहेस. घाबरू नकोस, कारण पुढचं जे येणार आहे ते तुझ्यासाठीच येणार आहे. होय माझ्या लेकरा, जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा एक अदृश्य शक्ती त्याच्या आयुष्यात काम करायला सुरुवात करते. आज तुझ्यासाठी सुद्धा तसाच क्षण आहे. तुला वाटतंय की तुझं काही ऐकलं जात नाही, पण वरती सगळं काही ऐकलं जाते. प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना याचं उत्तर तयार होत आहे. फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघितली जाते. आजपासून तुझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर व्हायला लागतील. ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवस प्रयत्न करत होतास त्या अचानक सोप्या वाटायला लागतील.
कारण जेव्हा कृपा होते ना, ती ही स्वामी कृपा, तेव्हा मार्ग स्वतःहून तयार होत असतात. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, आज एक निर्णय घे की काहीही झालं तरी मी माझ्यावरचा आणि माझ्या देवावरचा विश्वास सोडणार नाही. कारण आजपासून तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे आणि ही बदल कोणीही थांबवणार नाही. शांत राहा, विश्वास ठेव आणि बघ, पुढचे काही दिवस तुझ्यासाठी चमत्कार घेऊन येतील. होय माझ्या लेकरा, काहीच जमत नाही, कुठेच साथ मिळत नाही, पण स्वतःवरचा विश्वास सुद्धा अशा वेळेस कमी होतो. पण हे तेच दिवस जे आपल्याला मोठ्या बदलासाठी तयार करतात. माझ्या लेकरा, एकदा एका माणसाच्या आयुष्यात खूप संकटे आली. पैसे नाहीत, सोबतीला आपली लोक नाहीत, लोकांनी साथ सोडली. प्रत्येक प्रयत्न हे अयशस्वी ठरले. त्याला वाटलं माझं नशीबच खराब आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नव्हती की त्याच्यासाठी मोठं काहीतरी तयार होत आहे. तो माणूस रोज प्रयत्न करत राहिला, जरी त्याला काहीच दिसत नव्हतं तरी. आणि एक दिवस अचानक एक संधी आली. छोटी होती पण त्याने ती पकडली आणि त्या छोट्या संधीने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतं. तर स्वामी भक्तांनो, तुझ्यासोबत सुद्धा तसंच चाललं आहे. तुला वाटतंय काहीच होत नाही, पण आतून सगळं तयार होत आहे. तुझ्या आयुष्यात एक छोटासा बदल येणार आहे आणि तोच पुढे मोठा परिणाम देणार आहे. तू हार मानू नकोस, कारण तू जिथे आहेस ना, तिथूनच तुझा टर्निंग पॉइंट सुरू होत आहे. प्रत्येक मोठ्या यशाच्या आधी एक टप्पा येतो जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं. आजचा दिवस वेगळा आहे, कारण तू काहीतरी नवीन विचार करत असेल आणि कदाचित हा एक छोटा निर्णय तू घेत आहेस, पण तोच निर्णय तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. होय माझ्या बाळा, भिकेला लागशील जर तू तुझ्या जवळच्यांना त्रास दिलास तर, आणि तो तुझ्या आयुष्यातून कायमचा नायनाट करून टाकणार आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि तुला त्रास देणाऱ्यांकडे दुर्लक्ष कर. ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्याला भिकेचे डोहाळे लागले आहेत, म्हणून तो तसं करत आहे. तू तुझे सत्कर्म करत राहा. वरचा भगवंत बसलेला आहे, त्याला त्याच्या पापाचे घडा भरलेला आहे आणि त्याला तो भोगावंच लागणार आहे. बघ बाळा, आता तू फक्त तयार राहा, कारण तू त्या टप्प्यावर पोहोचला आहेस जिथून परत मागे आता तुला वळायचं नाही, फक्त पुढेच जायचं आहे. आणि काही दिवसांनी तू स्वतःच म्हणशील की धन्यवाद स्वामी आई, मला साथ दिल्याबद्दल. आणि स्वामी माऊली म्हणतातच, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या शब्दाला तू कायम लक्षात ठेव आणि त्यानुसार तू पुढे चालत राहा. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आणि बघ, जेव्हा तुला असं वाटेल की तुझं कोणीच नाही, तर डोळे बंद कर आणि भगवंताचे नामस्मरण कर. भगवंत आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटा सोडत नाही. तुझी भीती संपली जाईल आणि तुझा आत्मविश्वास परत येईल. लक्षात ठेव, जिंकणारा तो नाही ज्याच्याकडे सगळं आहे, जिंकणारा ते जे त्यांना आतून आवाज येतो, तू पुढे चालत राहा, मी पाठीशी आहे.